if integration of e raised to x upon square root of e raised to 2x plus e raised to x plus 13 dx is equal to log of e raised to ax plus 2 plus root of e raised to 2x plus 4 e raised to x plus 13 plus c दिलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता एक्झाम्पल मध्ये बघा e रेस टू 2x जे आहे ते e रेस टू x चा स्क्वेअर लिहिता येईल तुम्हाला. डिनॉमिनेटर मध्ये परत 4 e रेस टू x आहे आणि न्यूमरेटर मध्ये e रेस टू x dx आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पल सबस्टिट्यूशन सोडवायला पाहिजे. कुणाला सबस्टिट्यूशन करू शकतो बघा आपण. पुट e रेस टू x ला t ठेवलं, सबस्टिट्यूशन ठेवल्यामुळे डेरिव्हेटिव्ह घेतला तर e रेस टू x dx इज इक्वल टू dt होईल. म्हणजे इंटिग्रेशन 1 अपॉन e रेस टू x dx दॅट इज dt 1 अपॉन रूट ऑफ हे e रेस टू x चा स्क्वेअर आहे दॅट इज t स्क्वेअर प्लस 4t प्लस 13. ठीक आहे, तर आता हा जो इंटिग्रेशनचा आपला टाइप झाला बघा तो 1 अपॉन रूट ऑफ क्वाड्रॅटिकचा फॉर्म झाला. ठीक आहे, म्हणजे अशा टाइपचे आता हे इंटिग्रेशन सोडवायसाठी आपण थर्ड टर्म कन्सेप्ट यूज करतो. आता याच्यामध्ये थर्ड टर्म काय येणार बघा की हाफ ऑफ कोइफिशियंट ऑफ टी दॅट इज 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर 2 2 जा 4. थर्ड टर्म आली आपली 4 दॅट इज प्लस मायनस 4 करू शकता याच्यामध्ये टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 4 ऍड करा 4 सबट्रॅक्ट करा किंवा तुम्ही 4 प्लस 9 करा, कसंही केला तरी चालेल. म्हणजे काय होईल बघा 1 अपॉन रूट मध्ये t प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 9 दॅट इज 3 चा स्क्वेअर झाला. फॉर्म्युला कोणता झाला बघा इंटिग्रेशन 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. हा फॉर्म्युला काय येतो बघा लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. फॉर्म्युला झाला, तो फॉर्म्युला सेम या ठिकाणी ऑपरेट करूया की लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स दॅट इज टी प्लस 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टी प्लस 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9 प्लस सी. टी ची व्हॅल्यू आपली ई रेस टू एक्स आहे, ती व्हॅल्यू इथे पुट करा किंवा हे पहिला सिम्प्लिफाय करून घेतला तर टी प्लस 2 हे ब्रॅकेटचं एक्सपान्शन केला तर टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 4 प्लस 9 दॅट इज प्लस 13 प्लस सी. हे लॉग ऑफ टी व्हॅल्यू म्हणजे ई रेस टू एक्स प्लस 2 प्लस रूट ऑफ टी स्क्वेअर ई रेस टू एक्स चा स्क्वेअर दॅट इज ई रेस टू 2x 4 ई रेस टू एक्स प्लस 13 प्लस सी. आपल्याला ऑलरेडी RHS दिलेलं आहे. अल्फा एक्स कम्पेअर केला ईच्या पॉवर मध्ये तर अल्फा व्हॅल्यू 1 मिळून जाईल का बघा. ठीक आहे,